या स्पर्धेतील अंतिम दिवसाला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा चरणी आपण प्रार्थना करून आजच्या दिवसाला सुरुवात करूया। आपल्या गावची ग्रामदेवता माते चरणी आपण नतमस्तक होऊन आजच्या दिवाळी चषकातील अंतिम दिवसाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत। पहिला सामना आपल्याला बघायला मिळेल साईराज ए वर्सेस जय भोलेनाथ सी या दोन संघादरम्यान। प्रथम बॅटिंग करताना आपल्याला संघ दिसेल साईराज ए, त्यांच्या अगेन्स्ट आपण जय भोलेनाथ सी क्रिकेट संघाला पाहणार आहोत। ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते। एक सूचना असेल सर्व संघांना, दुसऱ्या फेरीचे सामने 4 षटकांचे असतील। कुणी इथं प्रस्ताव घेऊन यायचा नाही की 5 षटकांचा खेळवा 5 षटकांचा खेळवा। दुसऱ्या फेरीचे सामने 4 षटकांचे असतील, इतकं लक्षात ठेवायचे। दिवाळी पाडवा आज दिवस आनंदाचा सोन्याचा, सोनेरी पहाट उगवली आणि हिंदू संस्कृतीमधील सर्वात मोठा सण मित्रांनो आज सर्वत्रच या भारतामध्ये साजरा केला जातोय। आणि त्याच सणानिमित्त मागील 35 वर्षांपासून वडूनवगर गावामध्ये क्रिकेटचा एक आनंदमय वातावरण निर्माण करून ठेवलंय सर्व क्रिकेट प्रेमींनी। काल भरपूर सारा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवला। अनेक दिग्गज मंडळी या व्यासपीठावर उपस्थित होती। सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत। पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सध्या पाहतोय अंपायर पप्प्या काबूकर आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय नितेश। गेम ऑन, लेट्स प्ले। स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे भागीरथ आणि अजय, तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होतो। राईट आर्म ओव्हर द विकेट अनिकेत। पहिलाच बॉल बॅटच्या आउटसाइड एज होती, हलकासा बॅटला स्पर्श करून बॉल थर्ड मॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय। पहिली धावफलकाला सुरुवात करून देत असताना टीम साईराज ए संघासाठी आजच्या दिवसातील सर एक अनोखं पारितोषिक लागलेले ज्ञानबा चौगुले यांच्याकडून। संकेश पाटील यांना जर पहिल्या चेंडूवर बाद करता तर 500 रुपयांचं पारितोषिक त्या गोलंदाजाला। क्या बात आहे। गाव अंतर्गत स्पर्धांमध्ये अशा प्रकारची बक्षीस आपण बऱ्याचदा बघत असतो। चिकने सर तेवढा प्रेम असतो एकमेकांवर, त्यामुळे अशा प्रकारची बक्षीस ते लावत असतात। लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन। अनिकेत पुन्हा एकदा तयार, पॉवर प्ले P1चं षटक। यावेळेला आडव्या बॅटनं शॉट पुल केला ऑन साइडला, डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय। 2 रन्स इथे मिळतील। 2 धावांनी स्कोर पुढे सरकेल 3 वर। वेलकम राजा भाऊ, आपलं देखील स्वागत। खास करून आपण चषक पाहताय, हे चषक ज्यांच्या अथक मेहनतीने तयार झाले, नक्कीच राजा पाटील आपलं खूप खूप स्वागत आहे या व्यासपीठावर। चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला। आखूड टप्प्याचा बॉल इथे देखील हुक करण्याचा प्रयत्न होता, लवकर स्ट्रोक अटेम्प्ट केला। मॉर्निंग सेशन आहे त्यामुळे थोडासा आता वेळ घेतला जाईल, इनिंग्स बिल्डअप करण्याचा प्रयत्न केला जाईल नक्की। आणि हवेमधनं किंवा ग्राउंडमधनं वेगानं बॉल ट्रॅव्हल होणं मॉर्निंग सेशनला थोडंसं डिफिकल्ट असतं, तर हाय स्कोरिंग मॅचेस कालच्या दिवसामध्ये बघायला मिळाल्या नाही। यावेळेला स्लॉग हिट शफल होत असताना भिरकावून दिले चेंडूला, झन्नाटेदार स्ट्रोक, सिक्सर, पहिला बिग हिट। आपण जरूर चर्चा करत होतो की मॉर्निंगला लवकर बॉल ट्रॅव्हल होत नाही, मात्र अजयनं खोटं ठरवलं। ज्याप्रमाणे स्ट्रोक एक्झिक्यूट केला, त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे ताकद असेल, तुमच्याकडे टेक्निक असेल, तंत्रशुद्ध तुम्ही जर स्ट्रोक खेळाल तर कोणत्याही वेळेला तुम्ही सिक्सर माराल। वर्षाचा सण हा दिवाळी भारी, वडूनवगर गाव सजलंय भारी, वडूनवगर गाव सजलंय भारी। सर्व खेळाडूंना ओढ लागली, सर्व खेळाडूंना ओढ लागली, 33 वर्षांची रीत ही न्यारी, 33 वर्षाची रीत ही न्यारी। दिवाळी चषक ठेवलंय भारी। जय भोलेनाथ एक संघ काल पराभूत झाला। आज जय भोलेनाथ सी संघ आपण पाहतोय। वडूनवगर गाव तब्बल 20 संघ या गावामध्ये बनतात, म्हणजे अपकमिंग एमर्जिंग स्टार किती तयार होतील येणाऱ्या काळामध्ये या गावामधून, याचा विचार नक्की केला असेल सिनियर क्रिकेटर्सने की फ्युचर ब्राईट आहे। बरीचशी अशी गावं आहेत की त्या गावांमध्ये अजूनही
सिनियर खेळाडूच खेळतात, त्याचं कारण यंगस्टर तयार झालेले नाहीये. त्यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढला, मात्र इथे विकेट मिळेल. फटका फसला, फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागेल टीम साईराज ए ला. वर्षाचा सण हा दिवाळी भारी, वर्षाचा सण हा दिवाळी भारी. वडून गरगाव सजलंय भारी. वेलकम, सुस्वागतम. विनोद पाटील वडोनगर गावच्या कबड्डी खेळाडूंना घडवण्याचं, बऱ्याचशा कबड्डी खेळाडूंना घडवण्याचं ज्यांनी काम केलं असे कोच ऑफ कबड्डी वडोनगर विनोद पाटील आपलं या क्रीडा हार्दिक स्वागत आहे. वेलकम. भिरू पाटील आमचे वर्गमित्र जबरदस्त फॉर्ममध्ये होते गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी वडोनगर संघामध्ये. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम. माजी ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच, माजी उपसरपंच जयदास पाटील यांचं या ठिकाणी आपलंही हार्दिक स्वागत. विनोद म्हात्रे आपलंही हार्दिक स्वागत. हो हो, ज्या खेळाडूची वाट बघत होते तो खेळाडू खेळपट्टीवर आलेला आहे. संकेत पाटील. षटकार बालू दिवेकर यांच्या बोल तयार. पुन्हा एकदा न्यू बॅटर्स संकेत आलाय. बॅटच्या आतली कडा सॉफ्ट हँड फक्त डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. हलक्या हातानं स्वतःचा अकाउंट ओपन केलं. षटकाची होते समाप्ती. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 10 ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक महत्वपूर्ण खेळाडू बाद झाला आणि 10 रन्स या धावफलकावरती जोडल्यात. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो दोन्ही संघांसाठी, कारण पॉवर प्ले मध्ये 10 रन्स खर्च करणं एखाद्या गोलंदाजासाठी एक चांगली इकॉनॉमी असते आणि पॉवर प्ले मध्ये 10 रन्स बनवणं एखाद्या बॅटरसाठी चांगला एव्हरेज असतो. वेलकम जयदास पाटील. वेलकम विनोद म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत. विनोद म्हात्रे खुश आहेत. ओ माय गॉड. संकेश पाटील यांचे चिंतक आहेत की शत्रू आहेत असं समजत नाहीत. ज्ञानबा आणि सागर यांच्याकडून पारितोषिक लावलेले आहे. धावबाद केला तर त्या खेळाडूला 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. इथे कॉम्प्रो होऊ शकतो. 250-250चा संधी आहे. माझे क्रिकेट खेळत असताना प्रत्येक क्रिकेटर जीव ओतून, जीव पणाला लावून खेळ करत असतो. आपला संघ जिंकावा. धडाकेबारचं फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर. षटकारास 500चं पारितोषिक आहे. ओ पुल केलेला आहे. व्हॉट अ शॉट. खाली क्षेत्रामध्ये चेंडू मात्र पाठवता आलेला नाहीये. रिले थ्रो. ओ माय गॉड. 500 रुपये इथे नक्कीच भेटण्याच्या मार्गावर होते, मात्र क्रीज शेवटच्या क्षणी पकडलेली. जरूर संधी होती यावेळेला आपण पाहतोय धावबाद करण्याची. अखेर 2 रन्स पूर्ण केल्यात. दुसरं पॉवर प्लेचं हे षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक आउटसाइड द रिंग. 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडूंना आपण पाहतो P2च्या षटकामध्ये. त्यामध्ये एक वाईडिश लॉंग ऑन आहे, एक लॉंग ऑफ आणि एक डीप मध्ये स्क्वेअर लेग थोडासा फॉरवर्ड सेट केलाय. त्यामुळे अख्खू टप्प्याची गोलंदाजी इथून होणार का. पुन्हा एकदा निशांत तयार होतोय. पुढच्या लेंथवर सॉफ्ट हँड फक्त डिफेन्स केला. ऑफ ड्राईव्हचा फटका. मिड ऑफला फिल्डर आहे. सर तुम्ही वीरेंद्र सेहवागला कधी तंत्रशुद्ध फलंदाजी म्हणजे थांबून फलंदाजी करताना बघितलं नसेल. बराच कमी वेळा. मग तसंच टेस्ट क्रिकेट मध्ये सुद्धा शिकण्यासर कधी वीरेंद्र सेहवागचा असा अंदाज दिसला नाही. तसंच संकेतचं झालेलं आहे. आज धडाकेबाज फलंदाज आहे, मात्र टेक्निकल वापरतोय. मॉर्निंग सेशन आहे त्यामुळे थोडासा हॅलो चेक
बोल पुन्हा एकदा तयार निशांत. यावेळेला इनसाइड आउट स्ट्रोक खेळायचा होता, मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल मिस फिल्डिंग. बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. वर्षाचा सण हा दिवाळी भारी वर्षाचा सण हा दिवाळी भारी वडून गरगाव सजलय भारी वडून गरगाव सजलई भारी सर्व खेळाडूंना ओढ लागली सर्व खेळ फटका तेवढा प्रॉमिसिंग नव्हता, मात्र क्षेत्ररक्षकाची चुकी आणि चौकार इथे प्राप्त झाला. निशांत थोडासा नाराज असेल. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ओव्हर द बॉलर एट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ साईड स्क्रीनला धडकणारा हा चौकार. बॅक टू बॅक 2 इन अ रो. दुसरा चौकार येतोय. वर्षाचा सण हा दिवाळी भारी वर्षाचा सण हा दिवाळी भारी वडून गरगाव सजलय भारी वडून गरगाव सजलई भारी सर्व खेळ 2 चौकार लगातार निशांतच्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय. बॅटर भागीरथ जो सलामीला आलाय. पुन्हा एकदा जागा बनवली आहे, स्वतःला रूम दिला, आणखी एक स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला सजवलंय. हा चेंडू देखील जाईल. तिसऱ्यांदा सरळ सीमेच्या बाहेर जाणार हा चौकार आणि पहिली चौकार हॅट्रिक पाहायला मिळाली आहे या स्पर्धेमधील. वर्षाचा सण हा दिवाळी भारी तर यानंतर वडूनगर गावचे क्रीडा रसिको, क्रिकेट रसिको, चहा पाणी झाला असेल, नाश्ता वगैरे झाला असेल तर चला मैदानाकडे, कारण यानंतर एक बिग मॅच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. महेश 11 वर्सेस आई देवी वडूनगर या 2 मातब्बर संघामध्ये एक जबरदस्त घमासान तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन. 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टॉससाठी व्यासपीठासमोर यायचे. क्या बात आहे, काटे की टक्कर. दोन्ही संघांमध्ये महान क्रिकेटर्स आहेत आणि सामना चांगला रंगेल यात शंका नाही. वेल, तर मित्रांनो, दिवाळी चषक 2023 साठीचे दानशूर दाते आहेत स्वर्गीय स्वाती जनार्दन पेडवेकर घोडबंदर. ही आपल्या गावाची भाची होती आणि नक्कीच हे जग सोडून गेली. स्वाती जनार्दन पेडवेकर हिच्या स्मरणार्थ कुमार धितेश जगदेव पाटील याचकडून प्रथम पारितोषिक भव्य चषक या ठिकाणी प्रदान झालेले. त्यानंतर कैलासवासी गोविंद बाळू चौगुले यांच्या स्मरणार्थ कुमार विवांश राहुल चौगुले याचकडून द्वितीय पारितोषिक. गोविंदजी चौगुले हे नक्कीच एक आदर्श व्यक्तिमत्व, उद्योगपती, तसेच वर्षाचा सण हा दिवाळी भारी वर्षाचा सण हा दिवाळी भारी वडून गरगाव सजलय भारी वडून गरगाव सजलई भारी सर्व खेळाडूंना ओढ लागली सर्व खेळाडूंना ओढ लागली 33 वर्षांची रीत ही न्यारी 33 वर्षाची रीती. मिलन याला मिळालेला आहे विकेट. संकेत पाटील पहिलीच दिवाळी आहे त्याची, पहिलंच चषक, पहिला षटक आणि पहिल्या चेंडूवर. वाह, क्या बात आहे. आणि या रेकॉर्डसाठी जयदास पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक, अविनाशजी दिनकर पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक. जबरदस्त पदार्पण. डेब्यू मध्ये एक ड्रीम स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात. न्यू बॅटर 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. विनीत. पुन्हा एकदा मिलन तयार. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल यावेळेला ऑन दी ऑफ फोर्स केलाय. 1 बाउन्स बॉल ओव्हर द लाईन. इट्स अ 4 रन.
वर्षाचा सण हा दिवाळी भारी वर्षाचा थँक्यू सण डीजे. हा ॲज अ क्रिकेटर तुम्ही हे लक्षात ठेवायला पाहिजे की एखाद्या मोठ्या फलंदाजाचा जेव्हा झेल उडतो ना त्या झेलावर 100% प्रयत्न करणं आवश्यक असतं. इथे नक्कीच. इथे 100% प्रयत्न झाले नव्हते आणि मायकल आसिया पडूनगर विनीत धोकादायक होऊ शकतो. जबरदस्त सुरुवात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मिस टायमिंग आहे. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर बॉलवर येतोय. बॉल उचलणार, फेकणार. वेळ होती 2 रन्स कंप्लीट करण्याची. 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना पहिल्यांदा बॅटिंग साईराज ए संघाला मिळाली, मात्र सध्याच्या घडीला चांगला खेळ साईराज ए संघ दाखवतोय मॉर्निंग सेशनला. 33 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 4 चौकार आणि 1 षटकार या डावामध्ये आपल्याला बघायला मिळालाय. कट्टर प्रतिध्वंदी उद्या भारताच्या विरोधात पुन्हा एकदा आयसीसी इव्हेंट मध्ये. यावेळेला ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केला ऑन साइडला. लॉंग ऑनचा फिल्डर जज करतोय. ओ व्हॉट अ ट्राय. जबरदस्त प्रयत्न. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या क्षेत्ररक्षकासाठी. सेव. नितेश त्या ठिकाणी सज्ज होत. अनिकेत क्या बात आहे. तब्बल 5 रन्स आपल्या संघासाठी वाचवल्यात. झेल त्या ठिकाणी होणार नाही त्यालाही ठाऊक होतं. 5 रन्स त्यानं सेव्ह केले आपल्या संघासाठी. एक धाव क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्वपूर्ण असते. एकेका धावेला फार मोठं महत्व आहे. यावेळेला बॅटची आतली कडा. आपण जर भागीरथचा विचार केला तर वारंवार लेगस्टम्पच्या बाहेर निघून कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय. हा चेंडू चांगल्या लेंथवर होता, चांगल्या लाईनवर होता. बॅटरला फॉलो केलं. 3 चौकार आलेत आतापर्यंत भागीरथच्या बॅटमधून. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. इथे हवेमध्ये आहे, फटका फसतोय. लॉंग ऑफचा फिल्डर. ओ माय गॉड. रिले कॅच. एक सोडतोय, दुसरा पकडतोय. फलंदाज अखेर बाद. भागीरथला परतावं लागेल मैदान सोडून. योगेश चिकणे सर, आपण कुठे असाल तर नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये या. आपल्या आवाजाची या दिवाळी चषक 2023 ला गरज आहे. मिस करतोय आम्ही तुम्हाला. त्यानंतर अतुल चिकणे, यशवंत पाटील, नेत्रंजन पाटील या आपण समालोचन कक्षामध्ये. थोडं या ठिकाणी योगदान सर्वांचंच असू द्या. तर पुढील सामन्यासाठी मी विनंती करेन महेश इलेवन, खालची अली वडुनवकर आणि आई देवी वरची अली वडुनवकर दोन्ही संघाचे कॅप्टन 5 षटकांच्या समाप्तीनंतर लगेच टॉससाठी यायचे. आपले नाईक ब्रदर्स या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम रवींद्रजी पाटील, सुस्वागतम. आज ट्रेडिशनल ड्रेसिंगमध्ये रवींद्रजी पाटील उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. वेलकम घनश्याम पाटील, आपलंही या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत. त्यानंतर थोडी आपण बक्षिसांची विगतवारी देऊया. कैलास अशी गोविंद बाळू चौगुले यांच्या स्मरणार्थ कुमार विवांश राहुल चौगुले याचकडून द्वितीय पारितोषिक. गोविंदजी बाळू चौगुले यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर क्रिकेटची अतिशय आवड होती. गावामध्ये कुठल्या टीव्हीला टेस्ट क्रिकेट बघितलं जात नसे, पण गोविंदजी चौगुले यांना टेस्ट क्रिकेटची खूप आवड होती आणि त्यांच्याच टीव्हीवर बऱ्याचशा स्पर्धाही आम्ही बघितलेल्या आहेत लहानपणी. स्वर्गीय अशोक मोतीराम कांबेकर यांच्या स्मरणार्थ श्री समीर अशोक कांबेकर याचकडून द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. प्रणव बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला जबरदस्त फटका फोर्स केलाय ऑन द राईट्स. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 रन्स पूर्ण. न्यू बॅटर गिरीश मैदानामध्ये एंटर होतोय, जो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. मात्र विनीत चांगला खेळ सध्या सादर करत असताना आता विकेट पडल्यानंतर थोडासा डाव सांभाळणंही गरजेचं असेल. मात्र तो खेळ विनीतच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? प्रणव पुन्हा एकदा तयार. थोडासा वेगामध्ये बदल केला, मात्र लाईन थोडीशी खराब आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेरून चेंडू निघून जातोय. अतिरिक्त धाव इथे मिळेल. चौथं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. यावेळेला पुन्हा एकदा स्लो वन, लो फुल टॉस वर घेऊन स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एकच धाव इथे मिळेल. एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावर 37 धावाला. सर खरे बघितलं तर जयदास पाटील डाव्या बाजूला खुश आहेत,
कारण त्यांना वाटतंय की नवी पिढी घडते, आपल्या आलीसाठी कधी ना कधी हे खेळाडू कामी येतील असं त्यांना वाटतंय. हो नक्की आलीसाठी आणि भविष्यामध्ये वडूनवगर गावासाठी सुद्धा. प्रणव पुन्हा एकदा तयार होतोय. शॉर्ट ऑफ लेन बॉल यावेळेला थोडासा हलुवार गतीने आला. लॉंग वे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतोय. 2 त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकत असताना वैयक्तिक अकाउंट या ठिकाणी ओपन केले गिरीशनं. 39 ऑन अ बोट. 5 षटकांनंतर आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. पुन्हा एकदा बोल तयार. तो या वेळेला हलक्या हाताने फक्त स्टिअर केले. बॉल येतोय शॉर्ट कव्हरला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 40 आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. काल पहिला सामना आपण बघितला होता, 42 धावा डिफेंड केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण बघितल्या होत्या 42 धावा चेस झाल्या होत्या. आणि दुपारच्या सत्रामध्ये 2 ते 3 मॅचेस हाय स्कोरिंग बघायला मिळाल्या होत्या. म्हणजे काल पूर्ण इव्हेंटफुल डे राहिला. सुरुवात अशी वाटत होती की गोलंदाजांसाठी ही विकेट चांगली मदत करते. तदनंतर दुपारच्या सेशनमध्ये बॅटर्सने कमाल केली. ओव्हरऑल चांगला क्रिकेट, एक उच्च कोटीचा क्रिकेट कालच्या दिवसामध्ये बघायला मिळाला. आणि आकाश स्मृती या संघानं फायनल मध्ये प्रवेश केला. फुल टॉस बॉल यावेळेला फटका चांगला येतोय. बॉल सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा चौकार भरपूर आतमध्ये होते. जणू काय एखादा मिडफिल्डर आहे की काय, ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट होती. कॅप्टनची थोडीशी चुकी आणि त्या चुकीमुळे येतो हा चौकार. वर्षाचा सण हा दिवाळी भारी, वर्षाचा सण हा दिवाळी भारी, वडूनवगर गाव सजलंय भारी, वडूनवगर गाव सजलंय भारी. सर्व खेळाडू नाव. धावसंख्या 44 आणि 4थ्या षटकामधील 1 चेंडू शिल्लक आहे. चला चेंडूची फेक करा. 1 मिनिट कबूगर. अ, 44 रन, 44 धावा धावफलकावर. जवळपास 11 ते 12 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडल्या जात आहेत. येस येस 45 धावा झालेल्या आहेत. चुकीची दुरुस्ती. क्षमस्व प्रेक्षक हो, खेळाडू हो. पंचेचाळीस धावा धावफलकावर ते आहेत. थोडस करेक्शन होतं. महेश स्मृती आणि आई देवी दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करणार आहोत. आज फायनल डे, त्यामुळे दुसऱ्या फेरीतील मॅचेस आपण 4-4 षटकांच्या पाहणार आहोत. थोडस फॉर्मॅट मध्ये बदल. सर एक गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर बऱ्याचशा प्रेक्षकांनी प्रेडिक्शन केलेले, बऱ्याचशा खेळाडूंनी प्रेडिक्शन केलेले की नेक्स्ट जो सामना होणार आहे त्यातील विजेता संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकतो. बघूया, क्रिकेट आहे. काल ही जय गावदेव संघावरती भरपूर जास्त बेट लागत होतं. या वेळेला पुन्हा एकदा फटका चांगला येतोय. सरळ मान्यवरांना सलामी देणारा हा मेगा सिक्सर. विनीत इज ऑन फायर. अफलातून बॅटिंग. धन्यवाद. थँक्यू डीजे. द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जे आहे ते स्वर्गीय अशोक मुतीराम कांबेकर यांच्या स्मरणार्थ समीर कांबेकर यांनी प्रदान केलेलं आहे. खरं तर अशोक कांबेकर हे खूप समाज कार्यामध्ये कार्यरत होते. आपल्या मुलांवर चांगले संस्कार देऊन त्यांनी मुलांना घडवलं. त्यानंतर प्रियांशी एंटरप्राइजेस, वेअर हाऊसिंग, स्पेस अँड सोल्युशन प्रोप्रायटर मयूर एकनाथ कारभारी नेहमीच दिलदारी दाखवत असतात. दिवाळी चषक असो, VPL असो, यांच्याकडून मालिकावीर हे पारितोषिक प्रदान झालेले. कैलासवासी मोनिश दशरथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संजय दुमाले याचकडून उत्कृष्ट फलंदाज मोनिश दशरथ पाटील हे पिंट्या
या नावाने ओळखले जात होते. अतिशय चांगले खेळाडू आणि क्रिकेटसाठी कुठेही जायला तयार, काही करायला तयार होते असे मोनिश दशरथ पाटील. त्यानंतर कैलासवासी किरण सावळाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संजय दुमाले याचकडून उत्कृष्ट गोलंदाज किरण आमचे मित्र होते. नक्कीच क्रिकेट असो किंवा राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, तुम्ही अर्ध्या रातीवर त्या माणसाला हाक मारा, तो माणूस तुमच्यासाठी नक्कीच हजर होणार होता. मात्र अल्पायुष्यामध्ये हे जग सोडून गेले. नक्कीच त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. कैलासवासी दामिनी रमाकांत पाटील हिच्या स्मरणार्थ कुमार राहुल रमाकांत पाटील याचकडून बेस्ट फॉर. दामिनी पाटील ह्याही अल्पवयात हे जग सोडून गेल्या आणि भावाची माया म्हणून कुमार राहुल रमाकांत पाटील याचकडून बेस्ट फॉर हे पारितोषिक आलेलं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अंतिम षटकाला या ठिकाणी सुरुवात. राईट ओव्हर द विकेट, पुढे येऊन जबरदस्त फटका. व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसेंट हिट. गिरीशच्या बॅट मधून येतो हा धमाका षटकार. नंतर आपण बिगेस्ट सिक्स पाहतोय गिरीश पाटील याच्या बॅट मधून आज. नक्की काल बादलनं मैदान गाजवलं. राहुल आकाश स्मृती संघासाठी जबरदस्त खेळ करत असताना तिन्ही विभागांमध्ये बादल काल चमकला होता आणि आज गिरीशनं जबरदस्त सुरुवात केली आहे. डाऊन द ट्रॅक ओव्हर मिड विकेट, इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. क्रॅकिंग सिक्सर आपल्याला बघायला मिळाला. 57 धावा धावफलकावरती. जय भोलेनाथ सी संघानं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला होता. तो निर्णय आता मी म्हणेल योग्य ठरलेला नाहीये. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा होता. एकच धावे ते मिळेल कारण आता दोन्ही बाजूने आक्रमण सुरू आहेत. दोधारी तलवार दोन्ही बाजूने आपण पाहतोय आक्रमणाला सुरुवात. विनीत एकीकडनं षटकार खेचतोय आणि गिरीश एकीकडनं षटकार खेचतोय. चांगली भागीदारी दोन खेळाडूंमध्ये आपण सध्याच्या घडीला पाहतोय. धावसंख्या 58, 58 रन्स. आजच्या फायनल डे मधील पहिला सामना सध्या सुरू आहे. साईराज ए वर्सेस जय भोलेनाथ सी या दोन संघादरम्यान. एक संघ सी कॅटेगरी आणि एक संघ ए कॅटेगरी, त्यामुळे थोडासा डिफरन्स नक्की पाहायला मिळेल. हेलिकॉप्टर उडवल्या बॉल मध्ये. लॉंग ऑनचा फिल्डर जज करतोय. यावेळी चुकी होणार नाही. फलंदाज होतोय बाद. धक्का लागतोय तिसरा. परेश यांच्या माध्यमातून आपण ह्या अलग अलग धून पाहत आहेत मित्रांनो. त्यानंतर या स्पर्धेसाठी स्वर्गीय लक्ष्मी काळूराम सुतार ताईंच्या स्मरणार्थ श्री देवानंद उंद्रे पाटील ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य यांच्याकडून सुपर 6 साठी आकर्षक पारितोषिक. लक्ष्मीताई अतिशय कष्टाळू गरीब घरातून जन्माला आल्या होत्या आणि अल्पवयात त्यांनाही देवाज्ञा झाली. त्यांच्या स्मरणार्थ देवानंद उंद्रे पाटील यांच्याकडून पारितोषिक प्रदान झालेले सुपर 6. त्यानंतर स्वर्गीय गोवर्चंद्र दिवेकर यांच्या स्मरणार्थ श्री देवानंद उंद्रे पाटील ग्रामपंचायत सदस्य वडूनगर यांच्याकडून बेस्ट कॅच हे पारितोषिक प्रदान झालेले. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धावे ते मिळेल. गिरीश त्याच्याकडे स्ट्रायकिंग एंड ठेवण्याचा प्रयत्न करतोय. एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावर आपण पाहतोय धावा 59, 59 रन्स. पुन्हा एकदा अनिकेत तयार. यावेळेला आणखी एक मोठा शॉट, फुल अँड पॉवरफुल. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. बिग हिट सिक्सर, लॉंगेस्ट सिक्सर ऑफ दिस टूर्नामेंट, biggest sixer of this tournament from Girish. वेलकम, सुस्वागतम. बारक्या पाटील कचामामा आपला या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. देवराजी पाटील, आम्ही पुन्हा पुन्हा आठवण करून देतोय की दिवाळी स्पर्धा जी चषक होतोय या चषकासाठी आपणही पूर्वीपासून मेहनत घेत आला आहात.
आपल्या या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत सुस्वागतम. आपण व्यासपीठावर या. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा होता मात्र इथे मिस टायमिंग. बॉल येते शॉट कव्हरला. फिल्डर पाठलाग करतायत चेंडूचा. 2 रन्स इथे पूर्ण झालेत. तिसरी धाव इथे मिळेल का? ओव्हर थ्रो आणि 3 धावा पूर्ण. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चौथी धाव देखील या ठिकाणी पूर्ण. याचबरोबर पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि धावसंख्या एकंदरीत 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावर 69 आणि 70 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान इथे आता सेट केलंय जय भोलेनाथ सी क्रिकेट संघासमोर साईराज एन. जाऊया आपण पुढील टॉसच्या दिशेनं. ओव्हर टू यू चिकने सर. यस थँक्यू सो मच समीर ठाकरेजी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन महेश 11 आणि आईदेवी वडुनवगर वरची आली वर्सेस खालची आली. योगेश पाटील आपण या. योगेश पाटील मी व्यासपीठावरून विनंती करेन नक्कीच. कचमामा आपण या. देवराज दादा, विनोद म्हात्रे. प्रेमाने जे नाव दिलेलं असतं ना ते नाव खूप महत्त्वाचं असतं. अगदी शॉर्ट अँड स्वीट मध्ये. कॅमेरामॅन टॉस जरा कव्हर करा कारण अतिशय महत्वाची टॉस आहे. असं थांबा, इकडे कॅमेरा आहे का? टॉस कोण बोलेल? मित्र एक महत्वाचा सामना. महेश 11 संघाचे कॅप्टन केतन पाटील आणि दिनेश चौगुले आईदेवी वडुनवगर संघाचे कॅप्टन. टॉस कोण बोलेल? दिनेश चौगुले. यस, दिनेश चौगुले यांना मान देऊया आपण. छाप असं म्हणणं आहे. यस, पडलेला आहे. केतन टॉस जिंकलेले निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण करू. केतन खूप स्ट्रॉंग टीम. नावं बघितलं तर खूप स्ट्रॉंग आणि मागच्या वर्षीचा ही परफॉर्मन्स जबरदस्त होता. कसं वाटतंय? काही दबाव असेल? समोरचा संघ आहे तो संघही खूप मातब्बर संघ आहे. स्ट्रॉंग असून काही फायदा नाही आहे. खेळ तर ग्राउंडवर करायला लागेल आणि ती तर टीम खूप स्ट्रॉंगच आहे. आमचे सिनियर आहे सर्व, त्यांची आम्हालाही करायला लागेल. एकूणच दिवाळी चषकाविषयी काय सांगाल? आज तर 35 वर्ष झालेले आहेत. आम्हाला एवढा अभिमान होतं की आमच्या पुरोगामी पिढीन चालू ठेवले. आम्ही पण पुढे ठेवू, प्रयत्न करू. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. धन्यवाद. आपल्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. दिनेश, टॉस हरलात, अपसेट? नाही, अपसेट तर नाही म्हणता येणार. आता कोणी एक दोघांमधून कोणीतरी एक जण टॉस जिंकणार आहे आणि एक जण हारणार आहे. फलंदाजी करायचे. साधारणतः डोक्यात 5 षटकामध्ये किती धावा आहेत? साधारणतः म्हणजे आमच्या बॉलिंग अटॅकप्रमाणे जेवढा आम्हाला कम्फर्टेबल स्कोअर वाटतो तेवढा करायचा प्रयत्न करणार. महेश, दिनेश जेव्हा चिठ्ठी उडाली महेश 11 आणि आईदेव लागली, सर्व प्रेक्षकांनी जल्लोष केला होता की एक चांगला सामना आम्हाला पाहायला मिळेल. मैदानावर ही तेच घडेल? याचा श्रेय पूर्ण पप्या कापूकरला द्यायला लागेल कारण की सलग 3 वर्षापासून तोच ही चिठ्ठी काढतो. आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा दिनेश चौगुले. तर मित्र, या ठिकाणी टॉस झालेले आहे आणि टॉसमध्ये महेश 11 संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि आईदेवी वडुनवगर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. टार्गेट फार मोठं या ठिकाणी चेस करावं लागेल. 70 धावसंख्येचा पाठलाग इथून आता पार करायचा आहे 5 षटकांमध्ये. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. विशेष म्हणजे पहिल्या डावामध्ये आपण पाहतोय भागीरथनं आज 15 धावांचं योगदान दिलं. विनीतनं 20 धावांचं योगदान दिलं आणि गिरीश त्याच्या बॅटमधून तब्बल 17 धावा, 19 धावा माफ करा.
सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते 70 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी. चला लगेचच सामन्याला सुरुवात करा. साईराज ए त्वरित आपण फिल्डिंग सेट करा प्लीज. प्रत्येक ओव्हर मागे आता जर विचार केला तर 15 पेक्षा जास्त धावा, जवळपास 14 ते 15 धावा जोडाव्या लागतील. आणि 14 ते 15 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडण्यासाठी किमान एक चौकार किंवा एक षटकार तुम्हाला कंपल्सरी नक्की मारावा लागणार. 14च्या रन रेटने धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये अमरजी पाटील आपल्यासोबत जॉईंट होतात. वेलकम. काल जबरदस्त आवाज तुम्ही त्यांचा ऐकलात. मल्टी टॅलेंटेड पर्सन. निशान आणि सुयोग ही सलामीची जोडी, तर गोलंदाजी करण्यासाठी गिरीश. वन ऑफ द बिगेस्ट नेम फ्रॉम वडू नवगड. रेग्युलर क्रिकेट मधील एक मोठं नाव म्हणून गिरीशकडे बघितलं जातं आणि बॅटिंग मध्ये ते त्यानं दाखवून देखील दिलं. गोलंदाजी करण्यासाठी आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल यावेळेला शरीरावर येणारा होता. ऑन साइडला फक्त दिशा दिली, टर्न केला. शॉर्ट मिड विकेटला इन स्विंग डिलिव्हरी. धावसंख्या एका धावेने धावफलकाला सुरुवात करत असताना धावांचा श्री गणेशा केला जातोय. आज देखील 7 संघ इन ऍक्शन मध्ये असतील. काल 7 संघ इन ऍक्शन मध्ये बघितले. एकूण 14 टीम आपल्याला वडूनवगरच्या ह्या दिवाळी चषकामध्ये या सीझन मध्ये खेळताना दिसल्या. आणि काल आपण बघितलं वर्किंग डे होता तरी देखील अमरजी इव्हनिंग सेशनला भरपूर गर्दी जमा झाली होती. आज तर सुट्टीचा दिवस आहे. आज तुडुंब गर्दी असेल नक्की. पहिल्या बॉलवर सिंगल या ठिकाणी कंप्लीट. नाईक ब्रदर्स पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत आपल्या सोबत. काल देखील चांगली पंचांची भूमिका ज्यांनी सांभाळली. काल शेवटचा सामना काय कमालीचा रंगतदार रंगला. आकाश स्मृती संघानं बाजी मारत फायनल मध्ये प्रवेश केला. दोन रन्सची पॅनल्टी या ठिकाणी दिली जाणार आहे. दोन रन्सची पॅनल्टी असेल साईराज ए संघाला.
गिरीश पुन्हा एकदा तयार. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक धावतात, पाठलाग करतायत. दुसरी धाव सहजगत्या पूर्ण झाली आहे. बघा 2 रन्सच्या ज्या पेनल्टीच्या आपण इथे दिलेल्या आहेत साईराज ए संघाला, त्या पेनल्टीच्या धावा आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऍड करणार आहोत स्कोर कार्डवर. येणाऱ्या सर्व संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, तुमच्या जोडीला तुमचा प्रौढ आदर्श खेळाडू घेऊन या, परंतु जो कॉलिंग करेल टॉच वेली तोच कर्णधार गृहीत धरला जाईल. बघा या सर्व नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. यावेळेला बॉल हवेमध्ये, फील्ड डाऊन दी बॉल, विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय. धक्का लागलाय टीम जय भोलेनाथ सीला. सुस्वागतम संजय चिकणे. मागच्या वर्षी फोटो सेशन खूप चांगलं केलं होतं, या वर्षी मिस करतायत तर सर्व क्रिकेटर्स, सर्व संघ संजय चिकणे यांच्या कॅमेराला मिस करतायत. मात्र यावर्षी लाईव्ह टेलिकास्ट असल्यामुळे त्यांनी थोडी माघार घेतलेली असं वाटतंय. या आपला व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. खूप सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांनी तन मन धन अर्पण करून केलेले. वेलकम, सुस्वागतम. पहिली विकेट या ठिकाणी प्राप्त केली गिरीशनं. वेल ऑलराऊंड परफॉर्मन्स फ्रॉम गिरीश. धावसंख्या 6 असताना पहिला खेळाडू बाद होतोय. आणखी एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 इन अ रो. लगातार 2 धक्के दिलेत. व्हॉट बॉलिंग. षटक, पहिलं षटक संपलेले. राजा शैलेश भगत धावसंख्या पहिलं षटक आणि 3 पहिलं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धावफलकावर लागलेली 3. आपण गिरीशला पाहतोय. गिरीशच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या, चांगलं टेम्परामेंट दाखवलं गिरीशने. मात्र गोलंदाजीमध्ये हे तीच कमाल करतोय. ओव्हर द विकेट यावेळी मात्र नक्कीच अगदी तिखट बाउन्सर म्हटलं तरी वावगं ठरू नये. खूप चांगल्या प्रकारे इन स्विंग केला होता चेंडू. कुशल यास प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक पप्या काबूकर त्यांच्या काकाश्री यांच्याकडून ठेवण्यात आलेले आहे. घर का पैसा घर में. चौकाराला 300. पुन्हा एकदा घर का पैसा घर में. बघूया परंतु कुशल काबूकर याच्या बॅटमधून काही धावा येतात का. पहिलं षटक संपलंय, शैलेश भगत सांगतात, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेल्या त्या 6. पॅनलच्या 2 धावा ऍड केलेल्या आहेत, याकडे लक्ष असू द्या. क्या बात आहे. जयदास पाटील यांच्याकडून षटकारासाठी सुवर्ण संधी. कुठलाही खेळाडू षटकार मारू दे, 200 रुपये त्यांच्याकडून रोख रक्कम. हो हो हो. हेनरी ओलंगाच्या अंदाजमध्ये महेश सर त्या ठिकाणी नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करताना. वेलकम, सुस्वागतम. आपल्या गावचे पोलीस पाटील सन्माननीय जाधव साहेब या क्रीडानगरीमध्ये आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे.
प्रकृती तशी बघितली जर त्यांची स्वस्थ नाहीये, मात्र तरी सुद्धा या स्पर्धेमध्ये ते सहभागी झालेले आहेत. या व्यासपीठावर त्यांनी हजेरी लावलेले. आपलं दिवाळी चषक 2023 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. राजेंद्रजी जाधव, आपलं मनस्वी हार्दिक स्वागत, सुस्वागतम. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा, परंतु बॅटवर व्यवस्थित येत नाहीये, कुठे ना कुठे टप्पा बघितला जात नाहीये. खूप चांगल्या प्रकारे आपण पाहतोय खेळ सुरू आहे. टेम्परामेंट प्रत्येक खेळाडूने, खास करून नवतरुण खेळाडूंना समीरजी खूप संधी या दिवाळी चषकामध्ये असते. ओव्हर द विकेट, हा फुल टॉस स्वांग केलेला आहे. वन शॉट, चेंडू जाईल सीमारेषे जवळ चेंडू पडला होता, मात्र नक्कीच पंचांचा इशारा या ठिकाणी 2 धावांचा आलेला आहे. खर तर आउटफील्ड थोडी खराब आहे, नक्की चांगला फटका होता, मात्र या चांगल्या फटक्यावर फक्त 2 धाव मिळत आहेत. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या पोहोचते ती 11 या धावसंख्येवर. आज जल्लोष, आज गावात जल्लोष. मी तर म्हटलं होतं संकेत पाटील यांनी की ड्रोन कॅमेरा ठेवा, कुठे कुठे म्हणजे प्रेक्षक बसलेले आहेत आजूबाजूला, ते पण आपल्याला दिसलं असतं, परंतु ड्रोन कॅमेऱ्याची तशी सोय केली नाही संकेत पाटील यांनी. असं हरकत नाही, मात्र सर्वांनाच पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज चांगल्या दिवसात चांगला आनंद, चांगला एन्जॉय करा. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता. कुठे ना कुठे आपण पाहतोय की अनुभवाची कमी आहे. निलेश मनेरे, बघा क्रिकेटमध्ये ना अनुभवाची खूप गरज असते. तुमच्यामध्ये फक्त सलसलत उत्साह असून कामा येत नाही, त्यासाठी अनुभवाची जोड ही लागतेच लागते. ओव्हर द विकेट, हा चेंडू फक्त पुश केलेला आहे, मात्र कव्हर क्षेत्रामध्ये एक सोपा झेल देऊन फलंदाज परतोय. प्रेक्षकामध्ये डॉक्टर रणजित पाटील उपस्थित झालेले आहेत. या रणजित पाटील, आपणही एक खेळाडू आहात, क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळतायत. आज कदाचित तुम्हाला ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल, मात्र आपण या व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवा. सुस्वागतम, आपला हार्दिक स्वागत आहे. चिराग पाटील डाव्या बाजूला, काल खूप अपसेट केलं त्यांनी प्रेक्षकांना. आग ओकत असताना, धीरज धुमाले आग ओकत असताना स्वतः त्याचा सामना करायला समोर गेले, मात्र अपयशी ठरले. असो, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काही घडत असतं. दुसऱ्या षटकाला सध्या आपण प्रारंभ पाहतोय. नवीन फलंदाज अनिकेत खेळपट्टीवर. ओव्हर द विकेट मात्रे, इथे टॉप एज यस, बॅक टू बॅक दुसरा फलंदाज या ठिकाणी पॅव्हिलियनचा रस्ता पकडतोय आणि जल्लोष. जल्लोष आपण बघितला साईराजच्या प्रेक्षकांमध्ये. या दिवाळी चषकाचं फक्त 2 शब्दात आपण वर्णन करू शकतो. देशामध्ये विश्वचषक आणि वडूनगरमध्ये दिवाळी चषक. ओ हो डी दिनेश धुमाले, सेकंड डी या ठिकाणी परतलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे दिनेश धुमाले. नाही, टी शर्ट कोणाचा आहे असो, मनात भावना कुठल्या संघाबद्दल आहे ते महत्वाचं आहे. तितकासा इथे आपण पाहतोय प्रति हल्ला चढवलेला नाहीये समीरजी. 2 षटक फक्त 11 धावा, तब्बल 70 धावा करायचे आहेत. पुढच्या 3 षटकामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, ऐकूया समीरजी ठाकरे यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच चिकने सर. गिरीश कंटिन्यू गोलंदाजी करण्यासाठी येतोय. बॉलिंग मार्कवर पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये 2 फलंदाजांना त्यानं बाद केलं होतं 4 रन्स खर्च करत असताना.
त्यामुळे आता ह्या षटकामध्ये पुन्हा एकदा गिरीश बॉलिंग मार्कवर सज्ज होताना बॅकफुटला संघ जय भोलेनाथ यावेळेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका चांगला येतोय मात्र यावेळेला आणखी एक गिरीश जो चेंडू खाली येतोय आणि झेल त्यानं पकडली फलंदाज बाद. वेलकम व्यावसायिक कबड्डीपटू सध्या विक्रमस्तुती वडूनगर संघामध्ये चांगली कामगिरी करत आहेत वेगवान गोलंदाज जितेंद्र धुमाले या क्रीडानगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम. संतोष चौगुले आपलंही या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. या आपण व्यासपीठावर कारण आपले सहकारी देवराजी पाटील असोत किंवा बारक्या पाटील सर्वच या ठिकाणी व्यासपीठावरून या क्रिकेटची मजा घेत आहेत. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत सुस्वागतम. गिरीश तयार विकेट मिळाली अपील झाले मिक्सिंग लेग स्टंप अंपायरनं लगेच सांगितलं लेग स्टंपला मिस करणारा हा बॉल आणि थोडीशी उंची जास्त होती. एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावर 12 धावा 12 ऑन अबाउट. अजूनही आपण पाहतोय 58 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील. दबाव वाढत चाललाय. साईराज ए संघानं कोणत्या प्रकारे कम्बॅक करू दिलेलं नाहीये. आणखी एक चांगला चेंडू पन्नाट गोलंदाजी. रेग्युलर फॉर्मॅटमध्ये सिटी फॉर्मॅटमध्ये हा खेळाडू चांगलं कार्य करत असतो. आज गाव अंतर्गत स्पर्धांमध्ये आपल्या आलीसाठी चांगलं कार्य करत असताना गिरीशला आतापर्यंत 3 विकेट मिळाल्या या मॅच मध्ये. या वेळेला फुल टॉस बॉल होता. फायदा उचलता आला नाहीये. वेग इतका होता की बॅटर बॉल पर्यंत येऊ शकला नाही. एकच धाव इथे मिळाली. धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावर 13. समीरजी कालपासून आपण बघितलं बघा आयकॉन सेमी आयकॉन खेळाडू खूप चमकलेले आहेत या दिवाळी चषक 2023 मध्ये. हो काल आपण धीरजला बघितला जबरदस्त भन्नाट गोलंदाजी करत होता. आज एकापेक्षा एक सरस खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. काल बादल कमालीचा परफॉर्मन्स करत होता. यस काल बादल असो गितेश असो निलेश असो हे सर्वच जे खेळाडू सध्या रेग्युलर क्रिकेट खेळतात ते खूप फॉर्म मध्ये आपण बघितलं. आजही तोच फॉर्म आपण गिरीच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा बॉल ओव्हर द विकेटनं यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइड आडव्या बॅटनं प्रहार केलाय. वाईडिश लॉंग ऑनचा फिल्डर बॉलवर येतोय. तोपर्यंत वेळ होती फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याची. दरवर्षी ना सर 40+ चे खेळाडू या दिवाळी चषकामध्ये चमकत असतात. मात्र यावर्षी तरुण खेळाडूंनी दाखवून दिलेले की नक्कीच फक्त 40+ नाही तर आम्हीही काही करू शकतो या दिवाळी चषकामध्ये. काल 40+ चे फार कमी क्रिकेटर बघायला मिळाले. मला वाटतं आज असतील त्यांच्याकडनं थोड्या अशा अपेक्षा जरूर असतील पाठीराख्यांना. एक संघ होता प्रतीक स्मृती त्यामध्ये भरपूर 40+ चे क्रिकेटर होते. चौथ्या षटकाला सुरुवात संकेत गोलंदाजी करण्यासाठी. या वेळेला लोवर फुल टॉस बॉल स्ट्रेट बॉलर बॅक ड्राइव्ह धाव मिळणार नाहीये. रन आउटची संधी होती त्या ठिकाणी. अपवाद बघितला तर कालचा महेश काबूकर पहिल्याच सामन्यामध्ये 40+ च्या या खेळाडूने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावला होता. हो नक्कीच जबरदस्त खेळ. विशेष म्हणजे गोलंदाजीमध्ये कमाल केली होती महेश काबूकरनं. संकेत पुन्हा एकदा तयार. धीमा गतीने चेंडू हाताळलाय. शॉट ऑन पुल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज बाद होतोय. संकेतला विकेट मिळाली आहे.
चर्चा सुरू होती कॉम्बॉक्स मध्ये वेस्ट इंडियन कॉर्नवॉल जो ब्रेक आणि राईट हँड विस्फोटक बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे वेस्ट इंडिजच्या आंतरराष्ट्रीय संघामध्ये तो खेळत असतो आणि चिकणे सर बॅटर आपण पाहतो मैदानामध्ये तशाच धड धाकड यष्टीचा आहे. चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. इंजमाम उल हक अर्जुन रणतुंगा यांना कधी फिटनेसची तितकीशी गरज पडली नाही क्रिकेटमध्ये. आपला रोहित शर्मा याचंही नाव घेतलं तरी वावगं ठरू नये. मात्र खेळ कमालीचा आहे यावेळेला बॅटची आतली कडा आणि उद्या खरं चॅलेंज असणार आहे. आपण दिवाळी चषकासोबत तीही चर्चा करत होतो. कट्टर प्रतिद्वंदी ICC इव्हेंट्स मध्ये जो नडलाय खऱ्या अर्थानं नडलाय भारतीय संघाला. किवीच न्यूझीलंड उद्या आहेत सेमीफायनल मध्ये मुंबईच्या वानखेडेवर. काय सांगाल चिकणे सर, काय प्रेडिक्शन असेल? स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल. महत्वाचे म्हणजे आपली टॉप ऑर्डर जी आहे ती फॉर्मात आहे आणि टॉप ऑर्डर पैकी एखाद दुसरा फलंदाज जर 40 ते 45 षटकं खेळतो तर नक्कीच एक चांगला सामना आपल्याला चांगली धावसंख्या पहिल्या डावात दिसू शकते. नक्की लीग स्टेज मध्ये न्यूझीलंडला पराभूत जरूर केले आणि सलग 9 मॅचेस जिंकण्याचा पराक्रम, भीम पराक्रम मी म्हणेल भारतीय संघाने केलाय. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. वेलकम, सुस्वागतम आमचे परम मित्र आणि ज्यांनी दिवाळी चषक 2023 ची धून आपल्यापर्यंत मित्र हो पोहोचवलेले या वडोनोर गावचे नक्कीच भजन सम्राट जोगेंद्र काबूकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एक क्लासिकल पर्सनॅलिटी या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. रिअली वेल, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर 6 धावा षटकार. जयदास पाटील यांनी बोनसची वाटपणी 2 दिवस भरपूर केलेली आहे. आताच्या षटकारासाठी तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या मार्फत या खेळाडूला देण्यात येत आहेत. व्हॉट अ मॅग्निफिसंट हिट. षटकार आला संकेतच्या शेवटच्या बॉलवर. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 27. शेवटचं षटक. यावेळेला हा चेंडू आपण पाहतोय फक्त टर्न केला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एकच धाव इथे मिळेल. जॉफ्रा आर्चर ऑफ वडुनगर बॉलिंग मार्क वर येतोय. सर्व खेळाडू त्यांनी बघा वेस्ट इंडिज वगैरेचे घेतलेले आहेत. आता शॉर्ट थर्डमॅनला बघा त्या ठिकाणी हेनरी औलंगाच्या अंदाजामध्ये महेश पाटील सर. येस आणि गिरीश यांचं जर पारंपरिक नाव बघितलं तर त्यांनाही होल्डर असं म्हटलं जातं. वेस्ट इंडियन म्हणजे अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आहेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आर्चर. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. मात्र आर्चर साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट एक व्यथाच राहिली. अनेक ICC इव्हेंट त्याच्या मुकल्या. हो, अजून एक JC रायडर बघा कव्हर क्षेत्रामध्ये, कव्हर आणि मिड ऑफ याच्यामध्ये रविश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा बोलो तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये. आर्चरला विकेट मिळेल का? ओ माय गॉड, चेल ड्रॉप. चौकात अडवला या ठिकाणी. क्या बात आहे. साईराज संघ आता जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. मात्र फिल्डिंग मधले एफर्ट्स कमी पडू देत नाहीयेत. 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या एकच धाव मला वाटतं या ठिकाणी पूर्ण केली. कारण हळूहळू आता आपण पाहतोय मॅच संपत आली आहे. तर आपली बच्चे कंपनी प्रणित मॅन फ्रॉम पिंपळनेर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर लकी, भूमी आणि परी उपस्थित झालेले आहेत. स्वागत आहे सर्वांचं. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार ओव्हर द विकेट. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल.
निर्धाव चेंडूची सांगता. एकतर्फी हा सामना आता आपल्याला बघायला मिळतोय. कोणत्या प्रकारे फाईट बॅक या मॅच मध्ये आपण बघितला नाही. याचं कारण ओव्हरऑल डॉमिनेट केलं. हो, यावेळेला कॉर्नवेलच्या बॅट मधून आणखी एक मोठा फटका. बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. 200 की कमाई. ललितच्या बॅट मधून झन्नाटेदार हा सिक्सर आणि याचबरोबर मॅच फिनिश. सामना इथे जिंकला टीम साईराज ए न. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन साईराज ए अँड हार्ड लक टीम. जय भोलेनाथ सिंह. जर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. अष्टपैलू क्रिकेटर ज्यानं बॅटिंग करत असताना 19 धावा जोडल्या आणि गोलंदाजी करत असताना 3 फलंदाजांना बाद केलं असा गिरीश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण या ठिकाणी गिरीशला देणार आहोत. वेल डन, वेल प्लेड अँड हार्ड लक टीम. जय भोलेनाथ सिंह. तर मॅन ऑफ द मॅच गिरीश. मॅन ऑफ द मॅचची विगतवारी आपण करूया मित्र.